राम 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 असं आहे कॅमेराचे तर उठून काढा कसं काय चाललंय टीव्ही करतो ते तर इकडे या म्हणून साधे काय सांगायचं तुला अरे बाबा आज 3 दिवस झालं मी उपाशी आहे 3 दिवस झालो कशी आल्या काय गॅसवर झोपले का काय असं इकडे या म्हणून काय म्हणायचं अरे बाबा 3 दिवस झालं मी उपाशी आहे काय सांगू तुला अरे माझ्या घरामध्ये स्वयंपाक व्हायला वाद पिटाना बायकोचा माझा वाद तुझ्या बायकोचा तुझा वाद माझ्या बायकोचा माझा वाद काय म्हणला असं पटांग घेते तुला सांगतो अरे बाबा काय सांगू तुला काय झालं मी वाग्या माणूस आणि मनुष्याने कामा करू नका आता घेतली बर मी वाग्या मनुष्याने मी म्हणलो आमच्या बायकोला अरे मी वाग्या तर माझा पोरग वाग्याच होणार मी वाग्या तर माझं पोरग वाग्याच होणार बायको म्हणली बिलकुल जमणार असं माझे उजा आता तू किती असं म्हणून काय म्हणायचे बायको म्हणली माझ्या पोराला म्हणजे डॉक्टर करायचं अरे वा या म्हणलं बिलकुल जमणार तुझी बायको शिकलेली दिसती हा. आहे का नाही हा तिने कवा मास्तर शिवला होता असं आहे शिकायला अरे बाबा बायको काय ऐकायला आणि बीबी ऐकायला बायको जाऊ उठली की लगेच कोर्टात गेली शाबास बायको कोर्टात गेली की लगेच साहेबाला सांगितलं काय सांगितलं मला बोलून घेतलं साहेबांनी म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये या म्हणलं मला जायचं आता आमचा पाटील घराणा कसं जायचं कसं मोठा घराणं आहे म्हणलं इथंच जाईल माणूस मोठा भीक मागल्याशिवाय खात नाही म्हणून मी काय म्हणलं गेलो कोर्टामध्ये आणि ते साहेबांनी विचारलं काय म्हणले वागी तुमचा वाद ना बायकोचा कशावर चालला म्हणलं साहेब मी वाग्या माणूस आहे आणि माझा पोरगा वाग्याच व्हायला बायको म्हणली बिलकुल चालणार नाही माझा पोरगा म्हणजे डॉक्टरच व्हायला असं काय माहित आहे काय तोंडाच्या तोंड इकडे पंक्चर व्हायला लागलो ना म्हणून सांगितले जे साहेब काय म्हणले असे एक काम करा तुमच्या पोराला म्हणजे घेऊन बरोबर आहे म्हणजे पोराला बोलवलं त्याला विचारायचं तुला डॉक्टर व्हायचं का वाग्या व्हायचे मी म्हणलं माझ्या पोराला मी आणणार नाही अरे असं करू नको तुझ्या पोराला घेऊन ये माझ्या पोराला मी आणणार नाही अरे तुझ्या पोराला घेऊन ये अजून मला पोरगच झालं नाही पोरग जरी माझ्या ध्यानात आलं तुझा बोला की ठोका बाकी तुझं कसं चाललं अरे चांगलं चाललं गावाकडची मंडळी हुशार आहे हुशार आहे बहीण आहे का ती? अरे आता भाभीच्याला तुझी बहीण आणती का नाही मग तिचा मानपान केला कपडा नसता घातला बहिणीला आगळं डोकळं केलं बहिणीला आगळं डोकळं केलं असेल ना तर तिला आगळं डोकळं घालायला मानपान केला कपडा नसता घातला बहिणीला आगळं डोकळं अरे पोरांना आगळं डोकळं असं कधी म्हणायचं चुकत आहे माणूस पाहुण्याला साडी चुडी आता लय मार्केटिंग नाही पाहुण्याला धोतर केला बहिणीला साडी चुडी घेतली केला गेली अरे नेमले सांगायची असं कधी म्हणायचं नेमले सगळे गेली बोलला हे बघ ती बहीण आली आली मानपान केला घेतला गेली अरे माझ्या त्याच्यात बोल की मग असं काय म्हणायचं आता म्हणतो तुला दम आहे का तू जरा दम धर की आपण पटापटा बोल ना बाकी बाकी खुशाला आहे बरोबर आहे खुशाला आहे मी काढलेला आईला मी काय केला गेलतो अरे मागच्या वेळेला तुझ्या घरला गेलतो कुठं पडलो होतो आणि त्याला कुणी काढला त्याच बोलत माणसा कधी म्हणायचं बोलत वर्धाम द्या बाबा असं मला मारू नको नाही मार्गाचे पैसे नाही घेत त्याला गाणं म्हणा चला